महिला आणि युवा इथे जमल्यात। तुम्हा सर्वांचा मी खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप खूप आभार मानतो की आपल्या वेळातून वेळ काढून तुम्ही आमचं नाटक बघायला आला। आणि फक्त नाटक हा एक माध्यम आहे, पण तुम्हाला असं वाटते की कुठेतरी ह्या संस्थेच्या माध्यमातून तुमच्या मुलांचा कुठेतरी एक फायदा म्हणा किंवा एक मदत म्हणा, तर आमची उपाय फाउंडेशन हे तुमच्या मदतीसाठी आहे। आणि मला असं वाटते की तुम्ही हा एक संधी बघा आणि ह्या संधीचं सोनं करा, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो। आणि तुम्ही सर्व इथे नाटक बघायसाठी जमला, तेव्हा तुम्हाला सर्वांचं मी खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो। थँक्यू सो मच। एक अर्धा मिनिटं घेतो, खूप वेळ घेणार नाही तुमचा। सगळ्यात पहिले सगळ्यांना नाटक कसं वाटलं? चांगलं वाटलं। आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला, तुम्ही इथं आला त्याबद्दल तुमचा आभार। खरं तर मी उपाय फाउंडेशनचा, उपाय NGOचा प्रतिनिधी म्हणून इकडे सध्या आलोय। तिरपुडे कॉलेजचे हे विद्यार्थी आहेत आणि आमची पूर्ण संस्था ही व्हॉलेंटियर ड्रिव्हन असते। ज्यांना कुणाला इच्छेने मदत करायची असते त्या इच्छेप्रती ते लोक येतात। यांचं जर का उदाहरण घ्यायचं झालं तर हे सगळे विद्यार्थी त्यांच्या इच्छेमुळे समाजात काहीतरी बदल घडवायचा आहे, विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी बदल घडवायचा आहे, या सगळ्या उद्देशाने हे लोक आलेले आहेत। तर तुमच्या सगळ्यांपैकी जर का कोणाला वाटत असेल तर आपल्यामुळे या समाजामध्ये, या बस्तीमध्ये, या भिवसनखोरी नागपूर या एरियामध्ये बदल घडवायचा असेल तर तुम्ही तुमच्यापैकी समोर येऊ शकता, नावं देऊ शकता। याच एरियामध्ये, याच बस्तीतल्या मुलांना आपल्याला घडवायचं आहे, इथेच आपल्याला बदल घडवायचा आहे। घरामध्ये पैसा अडका असणं म्हणजे फक्त प्रगती नाही। आपल्याला माहिती आहे आपल्या एरियाची, आपल्या बस्तीची कंडिशन काय आहे। त्यामुळे घरी संस्कार, मुलांना मॉरल डेव्हलपमेंट आणि शिक्षण या तिन्ही गोष्टींशिवाय विकास होत नाही। म्हणून तुमच्यापैकी जर का कोणी इच्छुक असेल तर त्यांनी नावं द्यावी। आपण लवकरात लवकरच इथे सेंटर सुरू करू आणि शिक्षणाचा प्रसार करू। धन्यवाद।